काही माणसं बघा, चांगलं चाललेलं असलं ना, की त्यामध्ये काहीतरी विष पेरून देणार. हे विष आहे ना, मनात पेरणार, विचारांमध्ये पेरणार आणि मग त्याचं जे काही उजेडामध्ये येतं ना सत्य, तर ते विनाशक असतं. हे जे पेरलेलं असतं ना, जसं पेरणार तसं उगवलेलं असतं. त्या माणसाला कळत नाही आपल्यामध्ये पेरलंय काय. हळू तो त्याच्या अधीन होतो. ते जे पेरलेलं असतं ना विष, ते जे विषारी विचार आणि तो जो माणसाला जो दगा-फटका होतो त्या गोष्टींचा, तर त्यामध्ये विनाश होतो. त्या माणसाचाही विनाश होतो. वेगळं वळण लागतं, वेगळी दिशा मिळते, आयुष्य बरबाद होतं आणि भरकटतं सुद्धा. तर हे विषारी, हे विष पेरणारी जी माणसं असतात ना, यापासून लांब राहण्याचा प्रयत्न जरी केला, तरीसुद्धा या प्रवासामध्ये, या आपल्या आयुष्याच्या वाटेवर ठिकठिकाणी अशी विषारी माणसं असतात. या विषारी माणसांपासून कितीही सावध राहण्याचा प्रयत्न जरी आपण केला, तरीसुद्धा ते आपल्याला आडवे येतातच आणि कुठं ना कुठं अशा आपल्या या गाठीभेटी होतात आणि अशी ही विषारी माणसं आपल्या जीवनामध्ये येतात. आपलं आयुष्य वेगळ्या दिशेला घेऊन जातात, भरकटवतात आणि विनाशाकडे घेऊन जातात. आपण यामध्ये सावधानता बाळगावी, परंतु प्रत्येक वेळेला माणूस सावध असतोच असं नाही. त्याच्या इतर व्यापांमध्ये, इतर विचारांमध्ये माणूस तितकासा लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो स्वतःकडे आणि या गोष्टींचा मग अतिरेक होतो आणि त्या काही वेळेला लक्षातही येत नाही. अशा पद्धतीने त्या माणसाचा विनाश घडून येतो आणि ह्या असा विनाश घडवणारी माणसे अनेक असतात, ठिकठिकाणी पेरलेली असतात. तर या गर्दीमध्ये, या अशा विषारी माणसांच्या जगामध्ये आपण सावध तर राहायचं, परंतु आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की आपल्या जवळचे हे जे विषारी माणसं आहेत, तर ही विष कधी ना कधी आज ना उद्या पेरणारच असतात. ते त्यांचं काम करणारच असतात. कारण की ते विष पेरण्यासाठीच आपल्या आयुष्यात आलेले असतात. आपल्याला जगवण्यासाठी नाही, आपल्याला मारण्यासाठी असतात, आपल्याला संपवण्यासाठी असतात. शेवटी विष प्रयोग का होतो? तर या विषाचा प्रयोग हा घातकच असतो, हा मारण्यासाठीच केला जातो. हे तर आपल्याला माहीत असतं. मग हे आपण स्वीकारत का नाही? अशा विषारी माणसांच्या अवतीभोवती जर आपण वावरत राहिलो, त्यांच्या जगामध्ये जर आपण सुख शोधत राहिलो, समाधान शोधत राहिलो, तर नक्की आपल्याला ते मिळणार आहे का? ही लोक आपल्याला ते विष आपल्या आयुष्यामध्ये पेरणारच असतात, पसरवणारच असतात. त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर, मनावर, आपल्या आयुष्यावर होणारच असतो. तर आपण सावधानतेने अशा लोकांपासून बाजूला झालं पाहिजे.